पण करायचा आहे असाच मेकअप लुक. चला तर मग मी दाखवते मी कसा केलाय हा स्टेप बाय स्टेप. तर मी पूर्णपणे फेस वॉश करून आली आहे. फक्त पाण्यानेच फेस वॉश केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं फेस वॉश मी यूज केलेलं नाही आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपण यूज करणार आहोत डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर. सध्या डॉट अँड कीचे प्रोडक्ट्स खूप जास्त चालत आहेत. डॉट अँड की खरंच खूप छान ब्रँड आहे. तुम्हाला पण प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर लिंक मी बायोमध्ये देते, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात. मी यूज करते डॉट अँड कीचं स्ट्रॉबेरी ड्यू मॉइश्चरायझर. तर 5 मिनिटं आता झालेली आहेत. आपण नेक्स्ट यूज करणार आहोत हे कलर बारचं प्रायमर, जे की मी खूप दिवसापासून यूज करते. खूप जास्त छान, एकदम असं मॅट फिनिश जो असतो ना, एकदम क्लीन नीट तशी फिनिशिंग येते ह्या कलर बारच्या प्रायमरनी. हे मी मागच्या 2 वर्षापासून हेच प्रायमर यूज करते. अजूनही थोडंसं राहिलेलं आहे. आणि आता नेक्स्ट मी हे संपल्यानंतर मी एक नेक्स्ट नवा ब्रँड ट्राय करणार आहे. वेगवेगळे ब्रँड ट्राय केल्यानंतरच आपल्याला समजतं की कोणत्या ब्रँडची फिनिशिंग कशी आहे. त्याच्यामुळे आता हे नेक्स्ट कलर बार संपल्यानंतर मी वेगळ्या ब्रँडचं प्रायमर ट्राय करणार आहे. पण हे खरंच खूप जास्त छान आहे. अगदी डाळीसारख्या कणा एवढं जरी घेतलं तरी खूप जास्त छान इफेक्ट येतो. आता मी घेते एवढं प्रायमर, जे की मी पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे. जास्त जर पोर्स नसतील तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही प्रायमर स्किप केलं तरी चालतं. पण आता माझ्याकडे आहे, मी स्टेप बाय स्टेप मेकअप करते, त्याच्यामुळे मी प्रायमरचा यूज करतेच. आणि पोर्स कुठं असतात जास्तीत जास्त? इथे नाकावर आणि इथे पण असतात काही काही जणांना पोर्स, ओपन पोर्स, ज्याच्यामध्ये मेकअप जाऊन बसतो. त्याच्यामुळे ते पूर्णपणे रिकवर करण्यासाठी आपल्याला प्रायमरचा यूज करावा लागतो. खूप असं छान असं फिलिंग येतं प्रायमर लावल्यानंतर एकदम. तर आपण लावणार आहोत फाउंडेशन आणि कन्सिलर. हे वेगवेगळे शेड्स आहेत, आपल्या स्किन टोननुसार शेड आहेत. आणि हे प्रोडक्ट आहे मार्सचं. खूप जास्त पिगमेंटेड प्रोडक्ट आहे. एकदम असं केलं तर पिगमेंटेशन जाणवते. आता एक शेड डार्कर मी पहिले यूज करणार आहे माझ्या स्किन टोनपेक्षा. जिथे जिथे तुम्हाला डार्क एरिया दिसतोय तिथे तिथे ते अप्लाय करायचं आहे. एक शेड डार्कर मी बोटाच्या साह्याने ते अप्लाय करते. आता आपला करेक्ट फाउंडेशनचा शेड आपण लावणार आहोत, ज्याच्यामध्ये हे आणि हे मिक्स करून आपला करेक्ट शेड बनतो. डार्कर एरिया हाईड झालेत आपले. आता आपण यूज करणार आहोत तो करेक्ट फाउंडेशनचा शेड. मी हा अप्लाय करते. ब्युटी ब्लेंडरचा न यूज करता माझ्या बोटाच्या साह्याने हे सगळं मिक्स करणार आहे. मला बोटाने सराव आहे मी हे ब्लेंड करण्याचा, त्याच्यामुळे मी हे व्यवस्थित ब्लेंड करू शकते. आणि खालच्या दिशेनेच कधीही ब्लेंड करायचंय. हातात माझा बोटाचा हे बघा अगदी असं जाते हे. कन्सिलर आता आपण एक शेड डार्कर यूज करूनच तो डार्क एरिया आपण हाईड केलेला आहे, त्याच्यामुळे कन्सिलर स्किप केलं तरी चालतं. पण ज्यांना तरीही वाटत असेल की नाही खूप डार्क आईज आहेत, डार्क सर्कल्स आहेत आईजच्या खाली, त्यांनी कन्सिलर यूज केलं तरी चालतं. पण मी स्किप करते कारण की तेवढं मला डार्क वाटत नाहीये. त्याच्यामुळे करणार आहोत ब्लश. हो, ब्लश सगळ्यात आवडता पार्ट आहे माझा ब्लश. आणि मी नवीन ब्लश ऑर्डर केलेला आहे. याच्या आधी मी स्विस ब्युटीचं यूज केलेलं आहे आणि आता हे ब्लू हेव्हनचं ऑर्डर केलेलं आहे पॉप ग्लो म्हणून. ह्याने खूप जास्त छान आणि नॅचरल ग्लो येतो. खूप जास्त छान वाटलं मला हे. खूप जास्त छान ब्लेंड होतंय. मेन म्हणजे ते पावडर ब्लशर कधीही यूज करू नका. हे कलर बारचंच आहे पावडर ब्लशर, पण मी हे कधीच यूज करत नाही. ते व्यवस्थित ब्लेंडच होत नाही. अगदर वर आपण जी पावडर लावतो ना तशीच राहते आणि हे व्यवस्थित ब्लेंड होत नाही. कधीही ब्लशर यूज करायचं असेल तर लिक्विड ब्लशरच यूज करा. आता मी ही एवढी अमाऊंट घेतली आहे आणि बरोबर इथे चिक बोन्स वरच अप्लाय करणार आहे.
आणि स्माइल करत ब्लेंड करायचंय, म्हणजे बरोबर तो एरिया कव्हर होतो. बघितलं, एवढंच अमाऊंट घेऊन सुद्धा हे खूप जास्त ब्लश करायला. एकदम एकदम थोडंसं अमाऊंट घेतलं होतं तरी ते किती छान स्प्रेड आणि झाले, एकदम असं स्किन मध्ये मिक्स झाल्यासारखं झालंय. आता दुसऱ्या साईडला आपण तसंच करायचंय, स्माइल द्यायची म्हणजे आपल्याला लक्षात येते. पिंकिश असा ग्लो आलेला आहे, एकदम रेड नाहीये हा. थोडंसं जे अमाऊंट आहे ते थोडंसं नाकावरही अप्लाय करायचं. हायलायटर मी यूज करतेय, कलर बारचाच हायलायटर आहे माझ्याकडे. आता थोडंसं संपत आले, मी ते नेक्स्ट यूज वेगळं करणार आहे. आणि आता हे आपल्याला बरोबर इथे चिक बोन्स वर लावायचं आहे आणि थोडीशी अमाऊंट नाकावर पण. फॅन ब्रशनी लावतात, जो की तो असा असतो, असा असा असं यूज करतात ते. तर मी हे 3 बोट यूज करते त्याच्याऐवजी. मला जास्त मेकअप बोटांनीच जमतो, मी जास्त ब्रशचा यूज नाही करत. आणि थोडंसं इथं तुम्हाला दिसतच असेल हायलायटर. हायलायटरने एक वेगळी शाईन येते चेहऱ्यावर. ब्रोजला डिफाईन करायचं आहे, त्याच्यासाठी मी इथे यूज करते आयब्रो पेन्सिल. ही आहे एडीएसची आयब्रो पेन्सिल. आयब्रोज डिफाईन करायचे आहेत आपल्याला. खूप जास्त पण डार्क नाही दाखवायचे आपल्याला, नॉर्मल इतकंच डार्कनेस दाखवायचा आहे. सेम इकडे मी तशीच करते. आयब्रोज डिफाईन झाले, हायलायटर ब्लशर सगळं झालेलं आहे. आता आपलं राहिलेलं आहे आय मेकअप आणि लिपस्टिक. आय मेकअप मध्ये आपण जास्त काही करणार नाहीये. मी जे ब्लशर यूज केलं होतं तेच ब्लशर मी थोडंसं आईजवर अप्लाय करणार आहे. सेम हेच ब्लशर थोडंसं आपण आता आयलिडवर अप्लाय करायचं. दॅट्स इट. तुम्हाला हे पिंकिश थोडंसं दिसतच असेल, एवढंच पिंकिश करायचं आपल्याला दुसरं. आणि शिमरी सुद्धा आपण यूज नाही करणार आहोत. नेक्स्ट जी स्टेप आहे तिथे मी यूज करते लिप बाम. पहिले लिप बामला अप्लाय करून घेणार आहे मी. आता हे लिप बामनीच इतका लुक आलाय, दुसरं काही लावायची गरजच नाहीये लिपस्टिक वगैरे. तरीही मी इथे यूज करते रिनेची लिपस्टिक. शेड आहे, मी मेन्शन करते तुम्हाला स्क्रीनवर. आता माझ्या लक्षात नाहीये शेड. रिनेची लिपस्टिक आहे, खूप जास्त छान आहे. ब्लड रेड थोडासा शेड येईल, की फेस्टिव्ह मध्ये यूज केला जातो. आपला मेकअप पूर्णपणे झालेला आहे. मेहंदी ऍड करणार आहे एकदम छोटीशी. ओके, तर हा आपला मेकअप डन झालेला आहे. आता साडी घालून मी तुम्हाला लुक पूर्णपणे दाखवते आणि नंतर साडी घातल्यानंतर आपण ज्वेलरीज ऍड करणार आहोत. पटकन साडी घालून आले 2च मिनिटात. तर मी इथं साडी घालून रेडी झालेली आहे आणि आपले जे असे केस उभं राहतात त्याच्यासाठी मी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेले आहे. हे आहे जेल, हेअर जेल, जे की खूप छान आणि मॅट फिनिश देतं आपल्या केसांना. जे की छोटे छोटे केस उभं राहतात त्याच्यासाठी आहे हे हेअर फिनिशिंग जेल. मी ते आता अप्लाय करते. ह्या बांगड्या ज्या की आपल्या अगदी साडीला सूट करते, अशा साडीमध्ये टिकल्या आहेत अगदी तशाच ह्या बांगड्या आपण मी ऍड करते. आता ही चोकर ऍड करते. हलव्याच्या दागिन्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून सेम मोत्याचे दागिने आपण ऍड करणार आहोत. दागिना मी ऍड करते खाली लॉंग मध्ये, म्हणजे ते हलव्याच्या दागिन्यांसोबत एकदम करेक्ट सूट होतील, परफेक्ट. आणि समजा जर आपल्याला मोत्याचेच इयरिंग्स घालायचे असतील तर तेही आपण घालू शकतो, अगदी ह्याच्यासोबत परफेक्ट जातील असे. तर हा आपला कंप्लीट लुक झालेला आहे. अगदी हे मोत्याचे दागिने आणि हे सगळा पूर्णपणे लुक झालेला आहे. तर लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि जे जे प्रोडक्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेकआउट करा. की संक्रांतीच्या वेळेस त्या दिवशी आपली इतकी गडबड असते, गृहिणींना पूर्ण फाउंडेशन, कन्सिलर, आयब्रोज करणं जमत नाही. तर त्यांच्यासाठीच गृहिणींसाठी खास एक मेकअप लुक घेऊन येणार आहे, जो की अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून, पॉन्ड्स पावडर पासून एकदम सिंपल मेकअप कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.